सागर तू शेर में शिकार निभा पैजलावतो जवा तुला पा एक तुला पाहतो. मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करून घ्यायचे, VPN वगैरे कनेक्ट करून आपले CapCut Pro ओपन करायचे. CapCut Pro नसेल किंवा काही चालत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. तिथून तुम्ही CapCut घेऊ शकता. ठीक आहे. आता काय करायचं, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. आता इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्या. जसे की सिंपल इथून मी समजा हा एक्झाम्पलसाठी हा फोटो घेतलेला आहे. याच्या व्हिडिओवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्या. फोटोची लेअर अशा प्रकारे 30-40 सेकंदापर्यंत ओढून घ्या. ठीक आहे, आधी अशा प्रकारे. आणि नंतर परत व्हिडिओचं स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलॅमध्ये येऊन ॲड ओव्हरलॅमध्ये येऊन व्हिडिओजमध्ये यायचे. ते मी तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ दिलेला आहे, आयडिओ बीटमार्क व्हिडिओ, तर हा घेऊन घ्यायचे. ठीक आहे. आता काय करायचं, आधी या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथून काय करायचं, एक्स्ट्रा आयडिओवरती क्लिक करून याच्यावरचे आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. आणि एवढं झाल्यानंतर पुढे यायचं. आधी काय करायचे, अशा प्रकारे पुढे यायचे. मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे. ठीक आहे. आता इथं जो बीट 1 नाव दिसेल, बघू शकता या ब्लॅक क्रीजच्या व्हिडिओमध्ये, इथे यायचे आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. आता जो पहिला फोटो झालेला असेल स्प्लिट तर याच्यावरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून ऑपिसिटीमध्ये यायचे. याचे ऑपिसिटी 0 करायचे बाजूला. आता कुठेही क्लिक करायचे. परत खाली ऑप्शन स्क्रॉल करून बॅकग्राऊंड ऑप्शन इनेबल होऊन जाईल. याच्यावरती क्लिक करून कलरवरती क्लिक करून व्हाईट कलरचा कलर तुम्ही घ्यायचे. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर परत तुम्ही आता स्टार्टिंगपासून जिथं लॅरिस 1 आहे तर इथे यायचे. ठीक आहे. या ठिकाणी जिथं लॅरिस 1 दिसतील आणि इथं तुम्ही तुमचा हा वरचा मेन फोटो स्प्लिट करायचा. परत लॅरिक्स 2 वरती यायचे आणि स्प्लिट करून घ्यायचे. ठीक आहे. ठीक आहे. लॅरिक्स 2 वरती येऊन स्प्लिट करून घ्यायचे. अशाच प्रकारे लॅरिक्स 3 असेल तर बघून घ्यायचं, नसेल तर मित्रांनो राहू द्यायचे. ठीक आहे. लॅरिक्स 2 पर्यंत स्प्लिट करून घ्यायचे. आणि नंतर आता पुढे आता बीट आहेत, तर आता बीटप्रमाणे पटापट स्प्लिट करून घ्या वरचा मेन फोटो. आता बीट 2 वरती यायचे, ते वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अशा प्रकारे पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या. शेवटीपर्यंत मी पटापट स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, इथं आता टोटल आपली 9 पर्यंत बीट आहे आणि शेवटीपर्यंत बराबर आहे फोटोची लेअर कट करून घ्यायची. ठीक आहे. बरोबर. एक्स्ट्रा पार्ट असेल तर तुम्ही डिलीट करून टाका अशा प्रकारे. नंतर परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे. आता तुम्ही स्टार्टिंगला हे व्हाईट कलरचा आपण स्क्रीन केले ते फोटो सोडून द्या. आता पुढचे हे जे काही फोटो आहे तिथं इथून बघू शकता 22 सेकंदापासून, तर हे सगळे फोटो काय करायचे, रिप्लेस करून घ्यायचे. ते रिप्लेसमध्ये येऊन तुम्ही वेगवेगळे जे तुम्हाला फोटो लावायचे असतील ते तुम्ही पटापट रिप्लेस करून घ्यायचे. आणि मित्रांनो, हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ छोटा करून घ्या, नंतर आपल्याला थोडं कामात येईल, कारण की लॅरिक्स वगैरे लावायचे स्टार्टिंगला. ठीक आहे. मी तुम्हाला सांगेल तशा प्रकारे लावायचे. तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, फोटो रिप्लेस करून घ्या. तर बघू शकता सगळे फोटो इथून मी वेगवेगळे रिप्लेस करून घेतलेले. ठीक आहे. अशा प्रकारे सगळे फोटो रिप्लेस करून घ्या. आता परत तुम्ही स्टार्टिंगला यायचं. आपण आधी काय करू, सुरुवातीचं काम कंप्लीट करून घेऊ, नंतर पुढचं काम आपण करू. ठीक आहे. आता इथून तुम्ही झूम करू शकता, झूम केलं तरी चालेल. ठीक आहे. थोडंसं हा ब्लॅक कलरचा व्हिडिओ. आता सगळ्यात पहिले एकदम स्टार्टिंगला यायचे. ॲड ओव्हरलेमध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचे. एक जसे की इथून मी सिम्पल हा फोटो घेतलेला समजा, फोटो घेऊन घ्यायचे. नंतर काय करायचे, इथं मार्क्स शेवटी यायचे, मार्क्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला सर्कलवाला मार्क्स आहे तर तो घ्यायचा आणि इथं चेहरा सिलेक्ट करून घ्यायचे. ठीक आहे. जर चेहरा सिलेक्ट होत नसेल काय करायचे, याची थोडी साईज वगैरे तुम्ही वाढवू शकता. तर साईज वाढवण्यासाठी काय करायचे, इथंच तुम्ही ॲडजस्टवरती क्लिक करायचे. साईजमध्ये येऊन तुम्ही साईज वगैरे वाढवू शकता. जसे की तुम्ही आता इथून याचे 60 केले, नंतर खालच्याचे पण वाढवून घ्यायचे 33, 60 आणि 33 करून घ्यायचे, म्हणजे बराबर इथं कवर होऊन जाईल फोटो आपला. ठीक आहे. आणि ओके करून घ्यायचे. ठीक आहे. आता काय करायचे, फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे याचे साईज छोटे करून इथं तुम्ही कोपऱ्याला लावून घ्यायचे. आणि परत तुम्ही काय करायचे, याची लेअर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं, म्हणजे इथंपर्यंत ओढून घ्यायचे. जिथं आपला हा नवीन दुसरा फोटो स्टार्ट होतो तिथून ओढून घ्यायची बीट 1 पर्यंत. ठीक आहे. आता परत तुम्ही काय करायचे, हाच फोटो इथून काय करायचे, डबल करायचे आणि परत एक लेअरला अशा प्रकारे फोटोच्या खाली घेऊन घ्यायचे आणि स्टार्टिंगची लेअर इथून कट करून घ्यायचे. परत इथून पुढचा फोटो आहे
तर तो रिप्लेसमध्ये येऊन वेगळा फोटो रिप्लेस करून घ्यायचे एक, आणि याचे साईज पण तुम्ही छोटे करून घ्यायचे आणि तो तुम्ही लावून घ्यायचे. तर तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले साईज पटापट तुम्ही म्हणजे डुप्लिकेट करून पटापट इथं हे फोटो लावून घ्या, ठीक आहे. नंतर आपण साईज वगैरे बरोबर लावू, ठीक आहे. तर इथं बघू शकता, आता इथून मी काय केलेलं, फोटो बरोबर इथं लावून घेतलेला आधी, ठीक आहे. फोटो लावल्यानंतर काय करायचं, आधी हा जो पहिला फोटो आपण छोटा केला आहे, तर याच्यावरती क्लिक करून ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, ॲडव्हान्समध्ये यायचे, झूमवरती क्लिक करून याची साईज तुम्ही काय करायचे 62 वरती ठेवायचे, ठीक आहे. इथं होऊन जाईल. नंतर पुढचा जो फोटो याच्यावरती क्लिक करून परत ॲडव्हान्समध्ये येऊन याची काय साईज करायचे 62 ठेवायचे. परत पुढचा फोटोवरती येऊन याची पण तुम्ही साईज 62 ठेवायचे. इथून अशा प्रकारे 62 साईज करून घ्यायची, ठीक आहे. आणि एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, आता हा जसा ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओमध्ये मी फोटो लावले, तर तुम्हाला थोडं बारीक दिसत आहे, बघू शकता. तसं तुम्ही हे फोटो लावून घ्यायचे. आता समजा आता इथं पहिला फोटोवरती क्लिक करून इथं हा पहिला फोटो बरोबर या ठिकाणी राहू द्यायचे, ठीक आहे. दुसरा फोटो आहे तर तो या ठिकाणी बरोबर राहू द्यायचे, आणि तिसरा फोटो या ठिकाणी आहे तर इथं लावून घ्यायचे, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला सोपं होईल. आणि जे लॅरिक्स PNG ते पण अशाच प्रकारे लावायचे, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, लॅरिक्स PNG पण पटापट लावून घ्या. तुम्हाला मी एक PNG लावून दाखवतो लॅरिक्सची. आता सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे. इथं तुम्ही आपल्या जीपलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला इथं ब्लॅक स्क्रीनमध्ये अशा प्रकारे लॅरिक्स भेटून जातील. हे तुम्ही ॲड करून घ्या. आता ही पहिली लॅरिक्स इथं लागले, बघू शकता. आणि नंतर काय करायचे, इथं खाली घ्यायचे अशा प्रकारे, आणि याची लेअर जी लॅरिक्सची लेअर आहे, तर हिला पण तुम्ही काय करायचे, इथं खाली थांबून जात असेल तर खाली ओढायचे, आणि इथं आपला जो बीट 1चा फोटो आहे तिथंपर्यंत याची लेअर तुम्ही ओढून घ्यायची, ठीक आहे, अशा प्रकारे, ठीक आहे. नंतर तसंच स्टार्टिंगला यायचे. परत आता दुसरे PNG घ्यायचे. दुसरे PNG घेतल्यानंतर आता दुसरे PNG कुठून स्टार्ट होतं, तर आता हे बाजूला करून घ्या थोडी, ठीक आहे. तर दुसरी PNG या ठिकाणापासून स्टार्ट होतो, बघू शकता, ठीक आहे. तर इथून याची पुढची लेअर कमी करून घ्यायची आणि बराबर इथं लावून घ्यायचे नावावरती, आणि परत या लेअरला अशा प्रकारे खाली घ्यायचे, आणि याची लेअर तुम्ही शेवटीपर्यंत वाढून घ्यायचे, म्हणजे इथं आपला बीट 1पर्यंत वाढून घ्यायचे. सेम अशा प्रकारे बाकी लॅरिक्स PNG लावून घ्या. तर मी बाकी लॅरिक्स PNG लावून घेतो. मित्रांनो, इथं बघू शकता सगळे लॅरिक्स PNG इथं बरोबर लावून घेतल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करून हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि डिलीट करून टाकायचं. बघू शकता बरोबर इथं PNG वगैरे लागून गेलेले, ठीक आहे. आता काय करायचं, सगळे PNGंना आपल्याला आणि आपल्या इमेजेसला आपल्याला आधी ॲनिमेशन वगैरे लावून घ्यायचे. पहिल्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे परत तुम्ही, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला एक क्लिक ओपन अशा प्रकारे बघू शकता, इनमध्ये ॲनिमेशन आहे, हा लावून घ्यायचे. याची खालची रेस तुम्ही थोडीफार तुम्ही कमी जास्त केली तरी तसं चालेल, ठीक आहे, तुमच्या इच्छेने ठेवायचे आणि ओके करायचे. परत जो दुसरा फोटो याला पण तुम्ही सेम ॲनिमेशन लावायचे, क्लिक ओपन आणि ओके करायचे. तिसरा फोटोला तुम्ही सेम ॲनिमेशन लावायचे आणि ओके करायचे, ठीक आहे. बघू शकते इथं लागून गेलेले. नंतर आता आपली लॅरिक्स PNG बाकी आहे. आता पहिले लॅरिक्स PNGवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, फेड इन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. दुसऱ्या PNGवरती क्लिक करून फेड इन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. खालचे रेस तुम्ही वाढवले तरी चालेल, ठीक आहे. तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने वाढवले तरी चालेल, ठीक आहे, खालचे रेस. तर मी तुम्ही 1.4 सेकंड केलेले, ठीक आहे. तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने बरोबर वाढून घ्या. आता सगळे जे लॅरिक्स PNG तर यांना तुम्ही फेड इन नावाचे ॲनिमेशन लावून घ्या, ठीक आहे. तर इथं बघू शकता ही लॅरिक्स PNGंना मी ॲनिमेशन लावले, ठीक आहे. आता पुढच्या आता आपले फोटो बाकी, आता पुढचं आपण काम करू, ठीक आहे. इथून नीट आता व्हिडिओ बघायचे, नीट लक्ष देऊन, ठीक आहे. आता काय करायचं, एवढं झालं. आता जो आपला 2 नंबरचा म्हणजे आपण हा पहिला फोटो समजू, ठीक आहे. इथंपर्यंत आपण पहिला फोटो समजू, हा, ठीक आहे. हा पहिला फोटोवरती यायचे. आता इथून आधी आपण काय करू, ॲनिमेशन किंवा व्हिडिओ इफेक्ट्स लावायला स्टार्ट करू. तर हा पहिला फोटो तुम्ही सोडून द्या, दुसरा फोटोवरती या. आता आपण काय करू, बॉडी इफेक्ट्स, व्हिडिओ इफेक्ट्स लावू, ठीक आहे. आता काय करायचं, पहिल्यांदा इफेक्ट्समध्ये यायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, आणि जो तुम्ही फ्रेगमेंट क्लोन बघू शकता, हा तुम्ही बॉडी इफेक्ट्स घ्यायचे, आणि याची लेअर तुम्ही या पहिला फोटो एवढी राहू द्यायचे, ठीक आहे. आणि दुसरा पुढचा जो तिसरा फोटो आहे तर याच्यावरती यायचे. परत तुम्ही आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, आणि इथं तुम्ही बटरफ्लाय अशा प्रकारे सर्च करायचे, आणि तो तुम्हाला बटरफ्लाय नावाचा जो काही हा इफेक्ट्स आहे, व्हिडिओ इफेक्ट्स, हा घेऊन घ्यायचे, बघू शकता, हा वाला लावून घ्यायचे. याची रेस पण तुम्ही बरोबर या फोटो एवढी लावून घ्यायचे. नंतर पुढचा 4 नंबरचा फोटो सोडून 5 नंबरच्या फोटोवरती यायचे परत, आणि परत तुम्ही बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, आणि इथून तुम्ही काय करायचे, स्ट्रोकमध्ये यायचे, आणि इथून तुम्ही लाईट डिसॉल्व अशा प्रकारे हा जो बॉडी इफेक्ट्स हा घेऊन घ्यायचे. याची लेअर पण कमी करून घ्यायचे, ठीक आहे.
परत पुढचा 6 नंबरचा फोटो सोडून 7 नंबरचा फोटोवरती यायचे. 7 नंबरचा फोटोला पण तुम्ही काय करायचं, बॉडी पीसमध्ये यायचे, स्ट्रोकमध्ये यायचे आणि इथंच बघू शकता ट्रिमर स्ट्रोक अशा प्रकारे बॉडी पीस हा घ्यायचे आणि याची लेअर पण या फोटो एवढीच ठेवायची. ठीक आहे. नंतर परत पुढचा जो फोटो आहे आपला 8 नंबरचा, तर याच्या स्टार्टिंगला यायचे व्हिडिओ पीसमध्ये यायचे आणि तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे अशा प्रकारे. ठीक आहे. बिलेवेड व्यू. ठीक आहे. ही स्पेलिंग सर्च करायचे आणि इथं बघू शकता 1 नंबरला येऊन जाईल हा तुम्ही व्हिडिओ पीस घ्यायचे आणि याचे रेस पण कमी करून घ्यायचे. ठीक आहे. परत पुढचा फोटोवरती यायचे शेवटचा आणि परत तुम्ही व्हिडिओ पीसमध्ये यायचे आणि स्पेलिंग सर्च करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे फेवरिस इम्प्रिंट. ठीक आहे. हे स्पेलिंग सर्च करायचे, इथून घेऊन घ्यायचं हा बॉडी पीस. ठीक आहे. अशा प्रकारे व्हिडिओ पीस. आता एवढं झालं. आता आपल्याला ॲनिमेशन वगैरे लावून घ्यायचे. आता इथं मित्रांनो तुम्ही मागं हे काम करू शकता. इथं काय करायचं, कुठेही क्लिक करून द्यायचे, बॅकग्राऊंडवरती क्लिक करून ब्लरवरती क्लिक करून एखादा ब्लर तुम्ही इथून बॅकग्राऊंड तुम्ही जोडू शकता किंवा ब्लॅक राहू दिलं तरी चालेल. ठीक आहे. तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. आता काय करायचं, आता पहिला जो फोटो आहे आता स्टार्टिंगचा आपण सोडून देऊ. आता आपण याला पहिला फोटो समजलं आहे, तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, पहिल्या बिटोला ॲनिमेशनमध्ये यायचे आणि त्यावरती सर्चमध्ये फ्लिप अशा प्रकारे सर्च करायचे. ठीक आहे. फ्लिप सर्च करायचे आणि इथून तुम्हाला भरपूर फ्लिप नावाचे ॲनिमेशन दिसतील, तर इथून हा तुम्ही फ्लिपवाला ॲनिमेशन घ्यायचे आणि याचे रेस तुम्ही खालची फुल वाढून घ्यायचे आणि परत पुढचा 2 नंबरचा फोटोवरती यायचे. ठीक आहे. आता इथून काय करायचं, इथून कॉमोमध्ये यायचे आणि बाउन्सिरस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत आता पुढचा आपला फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत आपला पुढचा 4 नंबरचा फोटोवरती यायचे. ठीक आहे. आता 4 नंबरचा फोटोवरती आल्यानंतर परत तुम्ही इथून पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन शोधायचं, हा लावून घ्यायचे. परत पुढचा 5 नंबरचा फोटोवरती यायचे आणि इथून याला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढचा 6 नंबरचा फोटोला तुम्ही रिप्पल इनमध्ये यायचे आणि इथं वरती तुम्ही रिप्पल अशा प्रकारे सर्च करायचे. ठीक आहे. आणि इथून हा रिप्पल नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे इनमधून आणि परत आता पुढच्या फोटोवरती यायचे, 7 नंबरच्या ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या 8 नंबरचा फोटोला तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि परत तुम्ही शेवटच्या फोटोला तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. थोडंसं खाली यायचे आणि इथून हा स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि ओके करायचे. परत आता जो पहिला फोटो आहे मित्रांनो, पहिला बिटवाला फोटो, तर याच्या स्टार्टिंगला यायचे, याच्या ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. तर तुम्हाला एक इमोजी पेंज दिले, ही इमोजी पेंज घेऊन घ्यायचे. इमोजी पेंज घेतल्यानंतर याची रेस पण तुम्ही बराबर वाढून घ्यायचे आणि बराबर इथं लावून घ्यायचे. ठीक आहे. आणि खालच्या रेसला फुल वाढून घ्यायचे शेवटीपर्यंत. बघू शकता इथे छान प्रकारे लागून गेलेले. आता फक्त क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, खालचे रेस पण फुल वाढून घ्यायचे. एक्सपोर्टवरती क्लिक करून शेवटी डिवाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ डायरेक्ट सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.